बघा, कलाकार म्हणून मी इतकंच म्हणेन की चित्रपट हा छानच असेल. जी गोष्ट आम्हाला ऐकवलेली आहे किंवा ज्या पद्धतीनं आम्ही ती गोष्ट ऐकली किंवा स्क्रिप्ट ऐकली, तर त्यातून सिनेमा आम्हाला आवडला, म्हणूनच हा सिनेमा करण्यासाठी आम्ही तयार झालो. आणि नितीन कांबळेंसारखा एक उत्तम डिरेक्टर आहे नितीन कांबळे. मला असं वाटतं की यापूर्वी जिलबी नावाचा सिनेमा आम्ही एकत्र केला. तुम्ही अनेक सिनेमे त्यांचे पाहिले असतील आणि सगळे सिनेमे अतिशय उत्तम आहे आणि भारी आहे. सो मला असं वाटतंय की सिनेमा उत्तम आहे. मला याच्यामध्ये काम करायला मिळते. सगळे छान कलाकार आहेत. प्रसाद दादा बरोबर पुन्हा काम करतोय, गणेश दादांबरोबर, यादवांबरोबर मी पुन्हा काम करणारे वैभव दादा आहे. तर एक बारीक टीम आहे. सो मला असं वाटतं की या निमित्तानं पुन्हा एकदा एकत्र काम करायला मिळेल, नवीन अनुभव मिळतील, नवीन काही गोष्टी शिकता येतील आणि ही वारी सुद्धा आमची यशस्वी होईल. आणि आमचा जो विठ्ठल आहे, आमचा जो प्रेक्षक आहे, त्यांना सुद्धा ही आमची नवीन केलेली वारी ही निश्चितपणानं आवडेल. जय नावाचा एक नवीन मुलगा या सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये आहे. मला असं वाटतं त्याच्यासाठी सुद्धा हा सिनेमा उत्तम ठरेल यात शंका नाही. कारण नितीन सरांसारखा दिग्दर्शक असल्यानंतर तो व्यवस्थित काम त्याच्याकडनं करून घेईल, त्याला उत्तम अनुभव मिळेल आणि त्याचंही पुढचं जे आयुष्य असेल, त्याचं पुढचं जे करिअर असेल, त्याला त्याचा खूप खूप फायदा होईल. धन्यवाद. खूप छान आहे. मला असं वाटतं खूप छान आहे, म्हणूनच आम्ही पुन्हा पुन्हा रिपीट होतो आहोत. आणि कसं असं ना, पण ह्याच्यात एक जबाबदारी सुद्धा येते की मागे छान केलं म्हणून पुढे काम मिळालं, पण असं नाहीये की आता ते सातत्याने मिळत राहील. याच्याकरता तुम्हाला स्वतःला सुद्धा तेवढे एफर्ट्स द्यावे लागतात, दाखवावे लागतात की मी देतो आहे म्हणून. आणि ते जर पडद्यावरती दिसले, दिग्दर्शकाला आवडले, प्रेक्षकांना आवडले, तरच ह्या जोड्या पुन्हा 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 पुढे पुढे जात राहतात. सो मला असं वाटतं की जिलबीमध्ये जे काम झालं त्याच्यापेक्षाही थोडंसं का होईना पण उत्तम काम करण्याचा प्रयत्न मी या वारीमध्ये निश्चितपणाने करेन. मला असं वाटतं ना की एक सक्सेसफुल टीम सतत रिपीट होत राहणं ही सुद्धा एक उत्तम गोष्ट असते. कोणामध्येच असं नाहीये की अरे माझ्यामुळे सिनेमा छान झाला, तुझ्यामुळे सिनेमा छान झाला. ही एक टीम म्हणून सगळेजण काम करत आहेत आणि टीम म्हणून काम करत असताना मला असं वाटतं की सगळे त्या लेवलला राहून काम करणं हे अतिशय महत्वाचं असतं आणि सगळे करतायत तसे. सो मला असं वाटतं की हीच टीम ही सातत्यानं पुढे जात राहील आणि सगळ्यांना आमचं काम आवडत राहील. दिव्य, मला असं वाटतं की दादाबरोबर काम करणं ही उत्तमच गोष्ट आहे. दादाबरोबर काम करायला मजा येते. त्याच्या काही बारीक बारीक जागा असतात, त्याचं एक वर्किंग असतं, एक स्टाईल असते. सो मला असं वाटतं ती पुन्हा एकदा शिकता येईल, त्यातून आणखीन काही गोष्टी मला घेता येतील आणि मला माझ्या करिअरमध्ये वापरता येतील. सो हा पुन्हा एकदा अनुभव मस्त असणार, धमाल असणार. आणि वैभव दादा म्हटल्यानंतर काहीच प्रॉब्लेम नाही. मी आजपर्यंत कधी केली नाहीये, परंतु निश्चितपणाने या वर्षी मला ती करायला मिळेल अशी मी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मी या निमित्तानं विठ्ठलाला साकडा घालतो की ह्या वर्षी मला निश्चितपणानं बोलवा. हा सिनेमा वारीवरती आधारित सिनेमा आहे. मी प्रेक्षकांना विनंती करतो की कृपया करून आमच्या ह्या वारीमध्ये सुद्धा तुम्ही सामील व्हा आणि आम्हाला आमचे विठ्ठल तुम्ही आहात, आम्हाला भरपूर आशीर्वाद हे चित्रपटगृहात येऊन द्या. धन्यवाद. रामकृष्ण हरी.